नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हा सगळ्यांचे माझं नवीन ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या भारतीय लोकांना नेहमीच प्रश्न पडत असतो की अमेरिकेमध्ये भारतीय मंदिर असतात का आणि ती कशी असतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज आली आहे ओहायो राज्यातील कोलंबस या शहरामधील भारतीय हिंदू मंदिरात. हे मंदिर 1994 मध्ये स्थापन झालं. मंदिराच्या मुख्य गेटवर येताच एक वेगळी अनुभूती येते. बाहेरून मंदिर अगदी पारंपरिक भारतीय मंदिरासारखंच दिसतं. सुंदर व आकर्षक गोपुरम, त्यावर कोरलेल्या शिल्पकला आणि देवतांचे लहान लहान आकृतीचे कलात्मक नमुने. मंदिराचा बाहेरचा परिसरही खूप सुंदर आहे. झाडांनी वेढलेलं, शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य. इथे मोठा पार्किंग लॉट आहे, जे पूर्णपणे फ्री आहे. कोणताही मोठा सण असो किंवा आठवड्याचा दिवस, पार्किंगसाठी तुम्हाला त्रास होणार नाही. त्याचबरोबर मंदिराजवळ वॉकिंग पाथ, सायकल स्टँड आणि दिव्यांगांसाठी रॅम्पची सोय आहे. मंदिराच्या बाहेर एक मोठा तलाव आहे. चला आता आपण आत जाऊया. इथे अगदी भारतासारखंच आहे. तुम्ही एंट्री केल्या तुम्हाला चप्पल बूट ठेवण्यासाठी आणि जॅकेट लावण्यासाठी इथे जागा उपलब्ध आहे. Happy belated Mahashivratri to everyone. This one's for Shiva. मुख्य सभागृहात शिरतात एक विशिष्ट शांती जाणवते. समोर श्री गणपती बाप्पा, त्यांच्या बाजूला शिव पार्वती आणि मग श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान. त्याचबरोबर राधाकृष्ण, विष्णू, लक्ष्मी आणि दुर्गा माता असे अनेक देवतांची सुंदर मूर्ती आहेत. सर्व मूर्तींवर पारंपरिक वस्त्र, अलंकार आणि फुलांनी केलेली सजावट पाहून मन प्रसन्न होते. प्रत्येक मूर्तीसमोर आरती व दीपदानाची सोय आहे. मंदिरात दररोज पूजा, आरती आणि विशेष दिवसानुसार होम हवन, कथा, वाचन आणि संस्कृत श्लोक कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय दर शनिवारी, रविवारी बालवर्ग, श्लोक शिकवणी आणि मोठ्यांसाठी योगा व आध्यात्मिक चर्चा होतात. चैत्र नवरात्रनिमित्त भारतीय हिंदू मंदिरामध्ये देवीच्या नवदुर्गा मूर्तींच्या अत्यंत भक्तिभावाने स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात दररोज देवीची पूजा, आरती आणि स्तोत्र पठण होत आहे, ज्यामुळे वातावरण अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं वाटतंय. शिव कैलाशों के बस
धौलीदारों के राजा शंकर संकट हरणा शिव कैलाशों के वासी धौलीदारों के राजा शंकर संकट हरणा तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया। ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया। शिव जी नु सजदा झोला ते डोरा शिव जी। आपल्या भारतीय लोकांना नेहमी एक प्रश्न असतो की तिथे आपले पंडितजी असतात का? तर हो, इथे पंडितजी अवेलेबल असतात आणि ते आपल्या घरी पूजा करण्यासाठी सुद्धा येतात. इथे एक पंडितजीजवळ आपण 2 शब्द बोलूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। माँ जगदम्बा दुर्गा देवी और भगवान प्रभु श्री राम और परिवार के ये पवित्र पावन अवसर चैत्र नवरात्र के रूप में हमारे साथ सदैव भगवान रहने के लिए तत्पर रहते हैं और वही अनुग्रह से हम नानाविध अनुष्ठान भी करते हैं। वही अनुष्ठान के रूप में यहाँ भारतीय हिंदू मंदिर पावेल कोलंबस ओहायो में प्रतिदिन हम नवाहन रामायण पाठ करते हैं। सायंकाल में माँ जगदम्बा दुर्गा देवता के नवरात्र पूजन होता है, कन्या पूजन होता है और सब भक्तजनों को शुभाशीष प्रदान करते हैं। वही भाव से आप सबको भी श्रोतागण दर्शकगण को भी हम वही शुभाशीष प्रदान करते हैं और आप भी घर घर में जन जन में यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम के भाव से आप भी अपने घर में सदैव श्री राम नाम को सदैव अपने साथ रखिए, माँ दुर्गा जी के नाम को सदैव अपने साथ रखिए, हृदय में रखिए। अंतरार्था सफला संतु संतु पूर्णा मनोरथा शत्रुणाम बुद्धिनाशस्तु मित्राणाम उदयस्तव। जय श्री कृष्ण, जय सिया राम। हे फक्त आपले भारतीय मंदिरच नाही, तर आपली भारतीय संस्कृती जोपासण्याचं एक केंद्र आहे. इथे दिवाळी, दसरा, होळी, नवरात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सगळे विविध सण खूप उत्साहात साजरी होतात. इथे नेहमीच भजन, कीर्तन, पूजा, अर्चना, सकाळ सायंकाळ आरती हे सगळे होत असते.
इथे मुलांसाठी योगा, संस्कृत, योग साधना यांचे विविध क्लासेस घेतले जातात. इथे अमेरिकेत राहणारी नवीन पिढी इथे राहत असून सुद्धा आपल्या भारतीय मुळाशी कशी जोडली गेली आहे हे पाहून खूप आनंद होतो. तर हा होता माझा अनुभव भारतीय हिंदू टेम्पलमध्ये. आणि प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढील व्हिडिओ कशा गोष्टीवर पाहायचे आहे. तुम्हाला अमेरिकेमधली कुठली वस्तू किंवा कुठली गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे. प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.